जनसेवक न्यूज, बातमी बेधडक, पहा फक्त जनसेवक. नमस्कार, जनसेवक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवाची. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर, सॅटेलाइट क्लब रोटरी, क्रेडाईट फलटण, क्रेडाईल वुमन्स विंग, लायसन क्लब फलटण गोल्डन, लायसन क्लब फलटण प्लॅटिनियम, इको क्लब बिल्डर असोसिएशन, लिओ क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर तरंग संगत प्रेमी मंच कोल्हापूर प्रस्तुत जो तुमको हो पसंद या सदाबहार गीतांचा कार्यक्रम फलटण येथील सजाई गार्डन येथे आयोजित केला आहे. पाहूया जनसेवक न्यूजचा हा विशेष. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज बिल्डर असोसिएशन, लायन्स क्लब आणि फलटण शहरातील क्रेडाई या संस्थेच्या मार्फत संयुक्तपणे आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण येथील पदाधिकाऱ्यांशी त्याविषयी संवाद साधणार आहे. आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. नमस्कार, मी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव नाईक निंबाळकर आहे. हे वर्ष बिल्डर असोसिएशन आम्ही रामराजेंच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरं करत आहोत. आणि ह्या निमित्तच आम्ही आवाहन केलं फलटणमधले सर्वच कार्यरत असलेले क्लब्स, म्हणजे त्याच्यात क्रीडाई आहे, क्रीडाई वुमन्स विंग आहे, क्रीडाई यूथ विंग्स आहे, लायन्स क्लब आहे, लायन्स क्लब गोल्डन, लायन्स क्लब प्लॅटिनम, लिओ क्लब, नुकताच आम्ही फॉर्म केलेला बिल्डर्स असोसिएशनचा इको क्लब आणि जायंट्स क्लब, ह्या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं की आपण एका मंचावर येऊन हा महाराज साहेबांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करू आणि सगळ्याच क्लब्सनं अशा प्रकारे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवाव्यात. कारण महाराज साहेबांचा वाढदिवस एक दिवस साजरा करण्यासारखा नाही आहे आणि अमृत वर्ष आहे म्हटल्यावर आपण हे वर्षभर ह्या ॲक्टिव्हिटीज कंटिन्यूस केला पाहिजे. आणि ह्याला सर्वच अध्यक्षांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून कोल्हापूरचे जे सिनियर सिटीजन्स आहेत, रिटायर झालेले आहेत, अशा सगळ्या लोकांचा गायनाचा कार्यक्रम इथं अरेंज केलेला आहे. ह्याच्या आधी बिल्डर असोसिएशननी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती अमृत महोत्सवानिमित्त, ज्यात महाराज साहेबांना ग्रीटिंग आणि एन्व्हायरमेंटचा संदेश यात 5200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अशा प्रकारे आमचे दर महिन्यात एक कुठली ना कुठली तरी ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत आणि हे आम्ही वर्षभर कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत. श्रीमंत रामराजेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही फलटण तालुक्यातील गरीब व गरजू 75 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम लायन्सच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये राबविण्यात आला. यामध्ये जे पालक कोविड कालावधीमध्ये गेले अशा अनेक पालकांच्या मुलींना आम्ही लायन्सच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत सायकल देण्याचा कार्यक्रम मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये दिनांक 24 तारखेला राबविण्यात आला, 24 डिसेंबर रोजी. हा कार्यक्रम राबवत असताना
आम्ही मूक बधिर विद्यालय असेल, मालुसराजे शेती विद्यालय असेल, मधुजा स्कूल फलटण असेल, शहरातील अनेक सर्व शिक्षण संस्था त्यामध्ये समाविष्ट करून घेतल्या. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली देण्याचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा पहिल्यांदा फार मोठी ॲक्टिव्हिटी शहरामध्ये राबविण्यात आली आणि यासाठी खूप मोठा सपोर्ट आम्हाला तालुक्यातील सर्व संस्थांनी दिला. त्याबद्दल या ठिकाणी मी विशेषतः आदरणीय आमचे मित्र बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजू नाईक निंबाळकरांचा आभार मानले की या सगळ्या संस्था ज्या सामाजिक कार्य करतात त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून आणून आम्हाला जी कार्य करण्याची संधी दिली आणि फलटणकरांना सेवा देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी सर्व संस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. मी मिसेस चंदा जाधव, क्रीडा वुमन्स विंगची मी प्रेसिडेंट आहे आणि यावर्षी महाराज साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस म्हणजे वर्षानिमित्त राजू नाईक निंबाळकर यांनी आम्हाला आवाहन केलं होतं की आपण सर्व मिळून एक गायनाचा कार्यक्रम करूयात. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि त्यात अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित आहेत. त्यांना कार्यक्रम नक्कीच चांगला होईल अशी मला आशा आहे आणि ह्यापुढेही वर्षभर जे कार्यक्रम ते करतील ते संयुक्तपणे करावेत असं वाटतंय. म्हणजे त्यांचा जो उत्साह बघून मला वाटते आणि त्यात आमचा सहभाग राहील आणि आम्ही त्यांना म्हणजे आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते करू असे वाटते. मी सविता दोषी, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमचे अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचं बिल्डर असोसिएशनने आम्हाला इन्व्हाइट केलं की तुम्ही ह्याला सामील व्हा. आम्ही आल्या. तसंच 75 सायकल जे महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जे वाटप केलं त्यातही आम्ही सहभाग घेतला होता. लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. फलटण गोल्डनचे अध्यक्ष आम्ही सुनंदा भोसले आहे आणि आमची जी लायन्स क्लब ही संस्था आहे ही सेवाभावी संस्था आहे. समाजातील जे लोकांना ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टीपर्यंत पोचण्याचं काम आम्ही क्लबमार्फत करतो आणि आम्हाला बिल्डर असोसिएशनने या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. धन्यवाद. गावी तांबोळी क्रीडाई फलटण प्रेसिडेंट. यावर्षी माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण शहरातील सगळ्या विविध क्लबनी बिल्डर असोसिएशन असो, क्रीडाई असो, लायन्स क्लब असो अतिशय चांगले वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहेत. क्रीडाई फलटणतर्फे मी अतिशय चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम महाराजांच्या शब्दाला आव्हानाला मान देऊन आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम असो, ग्लोबल वॉर्मिंगचे त्यांच्या महाराजांचं साहेबांचं फार लक्ष आहे की ग्लोबल वॉर्मिंग त्याच्या संदर्भात बी आम्ही क्रीडाईतर्फे एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहोत. आणि राजू नाईक निंबाळकर यांनी सगळ्या क्लबना या इथं एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना आणलेलं आहे आणि सगळ्या क्लबचे वेगवेगळे विषय असतील, वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय चांगले सगळे क्लब चांगलं कार्य करीत आहेत आणि असाच हीच प्रथा पुढं चालत राहावं अशी माझी इच्छा आहे आणि या कार्यक्रमाला माझ्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद. आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा जो क्रीडाई संस्थेनं कार्यक्रम राबवलेला आहे, सर्वप्रथम यासाठी माझ्या जायंट्स ग्रुप ऑफ फलटणच्या वतीने शुभेच्छा आहेत. फलटणसारख्या शहरामध्ये ज्या विविध म्हणजे रोटरी असेल, क्रीडाई असेल, लॉयन्स असेल, हे सगळेजण एकमेकाशी अत्यंत बंधुभावानं वागतात. याचा कार्यक्रम मोठा, त्याचा कार्यक्रम मोठा असं काही नसून सगळेजण एकमेकाच्या कार्यक्रमाला मदत करत असतात. ही एक आदर्श अशी संकल्पना इतर क्लबनीसुद्धा इतर गावाच्या घेण्यासारखी आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय या ठिकाणच्या राजघराण्याला जातं की त्यांनी सर्वसमावेशक अशी वृत्ती ह्या समाजामध्ये रुजवली आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीने एक संपूर्ण समाज एकत्रित केला. तर या ठिकाणी आमच्या जायंट्स ग्रुपच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर अनेक विविध उपक्रम अर्थातच ज्याप्रमाणे इतर क्लब घेतात त्याप्रमाणे आम्ही घेतलेले कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत शिबिरं भरवलेली आहेत. त्यानंतर औषधाचं वाटप या सर्व गोष्टी केल्या जातात. या व्यतिरिक्त ह्या संस्थांमध्ये जे मुलं जी पुढं गेलेली आहेत, जे विविध राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, प्रशासनिक क्षेत्रात असतील, या सर्वांचा सत्कार किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या सर्व क्लबच्या माध्यमातून होत असतं.
त्याचप्रमाणे आता आपल्याला आठवत असेल की आत्ताच फलटणची एक सुकन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलेलं आहे तिनं. तर याचा सत्कारसुद्धा सगळ्या संस्थेने आपापला घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं एक बंधुभावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे असंच कायम राहावं. क्रेडाई संस्थेला मी एक मुद्दाम राजीव नाईक निंबाळकर यांना बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षांना असं धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा एकदा एकाच मंचावर हे सर्वांना बोलवलेलं आहे आणि मी ह्या कार्यक्रमाला माझ्या जायंट्स ग्रुप ऑफ जनसेवक न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि